नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असाल किंवा विधवा महिला लाभार्थी असाल तर आजची माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, जुलै महिन्याचा हप्ता अजून खात्यामध्ये जमा का झालेला नाही, नेमकी अडचण कुठे आली आहे आणि आता हा हप्ता कधी मिळणार, या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे आणि पुढील 2 दिवसाबाबत काय माहिती समोर आली आहे हेही आपण पाहणार आहोत। त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा महिला लाभार्थी मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत। याच पार्श्वभूमीवर 13 ऑगस्ट 2026 रोजी डीबीटी पोर्टलवर एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला होता। या संदेशानुसार लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती। तसेच ही कार्यवाही 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते। जर ही प्रक्रिया 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण झाली असती तर त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असती, अशी माहिती डीबीटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आली होती। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना 14 ऑगस्ट नंतर हप्ता खात्यामध्ये जमा होईल अशी अपेक्षा होती। परंतु मित्रांनो, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी राहिली। 14 ऑगस्ट 2026 रोजी देखील पोर्टलवरील संबंधित अपडेट तपासण्यात आले। प्रक्रिया पूर्ण झाल्याचा स्पष्ट करणारा संदेश अद्याप हटवलेला दिसत नव्हता। याचा अर्थ असा की लाभ वितरणाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नव्हती आणि त्यामुळे 14 ऑगस्ट नंतर लगेच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास विलंब झाला। म्हणून जुलैचा हप्ता अजून खात्यावर जमा झालेला नाही। यामागे मुख्य अडचण म्हणजे लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण न होणे, हे डीबीटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे। अनेक लाभार्थ्यांना अशी अपेक्षा होती की आजच्या दिवशी तरी त्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल, परंतु या संदर्भात अजून कोणताही स्पष्ट संदेश किंवा खात्रीशीर अपडेट समोर आलेला नाही। पोर्टलवर तपासल्यानंतरही त्यावरील संबंधित नोटीस किंवा प्रक्रिया पूर्ण झाल्याचा अपडेट अद्याप हटवलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे सध्या प्रोसेसिंगची कार्यवाही सुरू आहे आणि ती पूर्ण झालेली नाही, अशी माहिती डीबीटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे। याच कारणामुळे आज 15 ऑगस्टलाही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास अडचण निर्माण झाली आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही प्रक्रिया एवढी लांबण्यामागे नेमकी अडचण काय आहे। मित्रांनो, तालुका स्तरावर लाभार्थ्यांच्या ज्या काही याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत त्या याद्यांमध्ये काही अडचण असल्याचे सांगण्यात आले आहे। यामध्ये अनेक लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसणे ही एक समस्या असल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच काही लाभार्थ्यांनी त्यांच्या नावामध्ये बदल केलेले आहेत। नावामध्ये झालेल्या या बदलामुळे देखील हप्ता वितरणाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात। मित्रांनो, तहसील स्तरावर ज्या काही अपडेट केलेल्या याद्या येतात त्या याद्यांची पडताळणी करण्याचे काम डीबीटी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे। मात्र या याद्यांमध्ये आधार आणि नावासंदर्भातील काही समस्या असल्यामुळे त्याची पडताळणी करताना कर्मचाऱ्यांना अडचण येत आहेत। त्यामुळे लाभार्थ्यांची माहिती तपासणे, ती पडताळणी आणि त्यानंतर लाभ वितरणाची प्रक्रिया पुढे नेणे यामध्ये वेळ लागत आहे। म्हणजेच हप्ता थांबलेला आहे असे केवळ एकच कारण नसून लाभार्थ्यांच्या याद्यांमधील काही समस्या आणि पडताळणीची प्रक्रिया यामुळे देखील वितरणाला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। सध्या वापरात असलेले पोर्टल नवीन असल्यामुळे त्यावर काही प्रक्रिया करताना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले आहे। विशेषतः माहिती ट्रान्सफर करताना समस्या निर्माण होत आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हायला अपेक्षित होती त्या वेगाने ती पूर्ण झालेली नाही। यामुळेच लाभार्थ्यांना त्यांच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे। मित्रांनो, यापूर्वी दिव्यांग लाभार्थ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाच्या वेळीही अशाच प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या। त्यावेळी संबंधित वेबसाईटवर एक मेसेज देण्यात आला होता। विशेष म्हणजे तो मेसेज 4-5 दिवसापर्यंत पोर्टलवर कायम होता। त्यानंतर काही कालावधीनंतर तो मेसेज हटवण्यात आला आणि त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचा हप्ता जमा झाला। त्यामुळे सध्याच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतही पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण होणे आणि संबंधित अपडेट हटवणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। आता सर्व लाभार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यामध्ये जमा होणार। मित्रांनो, डीबीटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार आज 15 ऑगस्ट रोजी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे पैसे जमा होण्याची शक्यता नाही। यामध्ये आजचा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्यानंतर शनिवार व रविवार असे 2 दिवस येत आहेत। या कारणामुळे देखील प्रक्रियेला विलंब होत आहे। मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार सोमवार आणि मंगळवार म्हणजे 17 आणि 18 ऑगस्ट
या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि विधवा महिला लाभार्थी यांच्या खात्यावर जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया होऊ शकते. म्हणजे सध्या लाभार्थ्यांचे लक्ष 17 आणि 18 ऑगस्ट या 2 दिवसाकडे लागलेले आहे. याच कालावधीमध्ये जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो, अशी माहिती DBT कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. त्यामुळे सध्या हप्ता जमा झालेला नसेल तर केवळ लाभार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले आहे. मित्रांनो, याआधी अशी माहिती समोर आली होती की जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रितपणे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. मात्र या विषयावर DBT कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट माहिती दिली जात नाही. सध्या त्यांच्याकडून एवढेच सांगण्यात येत आहे की एक हप्ता जमा होऊ शकतो. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते एकत्रित मिळतील असे सध्या निश्चितपणे सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी याबाबतीत स्पष्ट अपडेट येईपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु ती अजून पूर्ण झालेली नाही. आधार अपडेट नसणे, नावामध्ये बदल असणे, तहसील स्तरावर आलेल्या याद्यांची पडताळणी करताना येणाऱ्या अडचणी आणि नवीन DBT पोर्टलची माहिती ट्रान्सफर करताना येणाऱ्या समस्या यामुळे वितरण प्रक्रियेला विलंब झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातच आज 15 ऑगस्टचा दिवस असून त्यानंतर शनिवार आणि रविवार आहेत. त्यामुळे 17 आणि 18 ऑगस्ट म्हणजे सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची माहिती देण्यात आली आहे. तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण माहितीतून एक गोष्ट स्पष्ट होती की संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि विधवा महिला लाभार्थ्यांचा जुलै महिन्याचा हप्ता अजूनही वितरण प्रक्रियेत आहे. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून लाभ वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली होती आणि 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत ती पूर्ण होणे अपेक्षित होती. मात्र 14 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. 15 ऑगस्ट रोजी देखील संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याचा स्पष्ट अपडेट मिळालेला नाही. लाभार्थ्यांच्या यादीमधील आधार आणि नावासंदर्भातील समस्या, तहसील स्तरावर आलेल्या याद्यांची पडताळणी आणि नवीन DBT पोर्टलवर माहिती ट्रान्सफर करताना येणाऱ्या अडचणी यामुळे प्रक्रिया लांबलेली आहे. तसेच आज स्वातंत्र्य दिन आणि त्यानंतर शनिवार आणि रविवार असल्यामुळे आणखी वेळ लागत आहे. आता 17 आणि 18 ऑगस्ट म्हणजे सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्रित मिळणार आहेत याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही. सध्या DBT कर्मचाऱ्यांकडून एकच हप्ता जमा होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या हप्ता जमा झालेला नसेल तर चिंता करू नका. प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि विधवा महिला लाभार्थ्यांच्या हप्त्याबाबत पुढील अपडेट मिळताच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या गावातील आणि कुटुंबातील किंवा ओळखीतील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि विधवा महिला लाभार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या योजनांच्या हप्त्याची आणि लाभ वितरणाची माहिती मिळवत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.